हे बघा, आलं लक्षात माझ्या, आलं एक 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 मिनिट. हे बघा, मी माझ्या मुद्द्याच्या आणि प्रेसच्या बाहेर एक शब्दही जाणार नाही, कारण आम्ही सामाजिक आंदोलनं, आरक्षणासंदर्भात आंदोलनं करणारी माणसं आहोत. मनोज जरांगे पाटलांना असं वाटतंय की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानं आमचं कल्याण होणार आहे. मला असं वाटतंय, ऐका ना, एक कंटिन्यू करतो. हे बघा, ओबीसीच्या लोकांना असं वाटतंय की मनोज जरांगेच्या मागणी मान्य झाली तर ओबीसी संपणार आहे. आपण हे आरक्षणाचं 2 मिनिटं बाजूला ठेवू. इथं न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इथले आयोग आहेत, इथलं शासन आहे, त्याच्यावर थोडा आपण विश्वास ठेवू. जरांगे लढणारा माणूस आहे. जरांगेनी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुशासनाच्या प्रश्नावर, पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावर जर आंदोलन केलं तर हा लक्ष्मण हाके जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हायला तयार. पटतंय का तुम्हाला? कारण मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन दिला ना. आता तुमच्या समोर प्रस्ताव काही लेखी देऊ का? दिला की प्रस्ताव त्यांना? त्यांना राजकारण करू द्या ना, बिचाऱ्यांना. संघर्ष करणार आहे आम्ही. भेटतो ना. आता काल सहा कॅबिनेट मंत्री होते ओबीसीचे, भेटले ना. 11 मागण्या दिलेत त्यांना. येईल ना उत्तर. तुम्हाला राजकारण खुशाल, तुम्ही राजकारण करा. आम्ही संघर्ष करत आहोत, आम्ही लढत आहोत, आम्ही भिडत आहोत. आम्ही सामाजिक बोललो नाही मी, सोशल जस्टिस साठी रिझर्वेशन आहे. अरे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, गरिबांच्या प्रश्नावरती, मराठवाड्याच्या पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावरती सहकार बुडवला. इथल्या लोकांनी डीसीसी बँका बुडवलेत. यांच्या कायद्यानं वसुल्या करा सगळ्यांच्या. आणि सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कांच्या योजनासाठी जर मनोज जरांगे कुठं रस्त्यावर बसणार असतील, हमी भावासाठी, शेतीच्या मालाच्या हमी भावासाठी बसणार असतील, पाण्याच्या प्रश्नासाठी, समन्यायी पाणी, मराठवाड्याचं पाणी याच्यासाठी बसणार असतील, ऊसाच्या दरासंदर्भात बसणार असतील, मनोज जरांगेच्या आंदोलनात लक्ष्मण हाके सहभागी असेल. पण ओबीसीच्या झोपड्यात घुसून, आणि बरं, मनोज जरांगेंची मागणी मान्य झाली. फायदा कुणाला झाला? दुर्गादेवी जगदाळेला. फायदा कुणाला झाला? शिवांजली भोसलेला. फायदा कुणाला झाला? रूपराणी निकमला. फायदा कुणाला झाला? डॉक्टर शिंदेंना. फायदा कुणाला झाला? काय ते पिंपरी चिंचवडचे महापौर लांडगेंना. सामान्य मराठ्यांचं काय? आणि हे परत राजकीय पुढारी हे मनोज जरांगेंच्या तोंडून बेकायदा कामं करून घेत आहेत. बेकायदा ओबीसीच्या अनाथ माती घालवतायत. किती वेळा सांगू? ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त झालंय. ओबीसीच्या पुढाऱ्यांना जे त्यांना राजकारण लकलाभ. पण आम्ही संघर्ष करणार, आम्ही संविधानाचं तत्व मांडणार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असं लक्ष्मण हाके जाहीररित्या सांगतात. त्यांना प्रस्ताव देखील देण्यात आला. लक्ष्मण हाके यांचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं. आरक्षण आणि आरक्षण प्रश्नावरील भूमिका लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी मांडली. लक्ष्मण हाके यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संघर्षावर आपली स्पष्ट अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा आदर करत असतानाच आरक्षणाऐवजी शेतकरी आणि पाण्याच्या प्रश्नावर एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलं. जर मनोज जरांगे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, पाण्याच्या योजनांसाठी आंदोलन करणार असतील तर लक्ष्मण हाके त्यांच्या सोबत असेल. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावल्यास संघर्ष अटळ आहे, असं यावेळेस लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट करून टाकलं. ओबीसी कोट्यात मराठा समाजाचा समावेश करण्यास तीव्र असा विरोध त्यांनी केला. शेतमालाला हमी भाव, पाणी प्रश्नावर संयुक्त लढ्याची आपली तयारी आहे. खांद्याला खांदा देऊन आपण मनोज जरांगेंसोबत लढायला तयार आहोत, असं लक्ष्मण हाके या ठिकाणी बोलतात. नेत्यांकडनं आंदोलनाचा वापर करून बेकायदा कामे करून घेण्याचा आरोप जरांगेंवर लक्ष्मण हाके यांनी केला. लक्ष्मण हाके यांच्या मते मनोज जरांगे यांना असं वाटतंय की ओबीसी आरक्षणात वाटा मिळाल्याने मराठा समाजाचं कल्याण होईल, तर दुसरीकडे ओबीसी समाजाला आपलं आरक्षण धोक्यात असल्याची भीती वाटते. या वादावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालय, मागासवर्ग आयोग आणि शासन यांच्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर रस्त्यावरील लढाईपेक्षा कायदेशीर प्रक्रियेला महत्त्व देणं गरजेचं असल्याचं लक्ष्मण हाकेंनी यावेळेस सांगितलं. हाके यांनी एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव देखील मांडला.
जर मनोज जरांगे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर, शेतमालाच्या हमीभावासाठी आंदोलन करणार असतील तर ते स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असं त्यांनी जाहीर केलं. त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांचा विरोध केवळ ओबीसी आरक्षणात होणाऱ्या अतिक्रमणाला आहे, घुसखोरीला आहे, पण जनसामान्यांच्या प्रश्नांवर ते एकत्र लढायला आजही उत्सुक असल्याचं ते यावेळेस म्हणतात. ओबीसी नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हाके यांनी टीका केलेली आहे. मंत्री केवळ राजकारण करत आहेत तर कार्यकर्ते जमिनीवर संघर्ष करतात. त्यांनी असा सवालही उपस्थित केला आहे की आरक्षणाच्या या मागणीचा फायदा खरोखर सामान्य मराठा समाजाला होतोय का, की केवळ प्रस्थापित राजकीय नेत्यांना आणि श्रीमंत व्यक्तींना होतोय. त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत, काही मंडळींची नावं या ठिकाणी घेतली आहेत. निवडणुकांमध्ये आरक्षणाचा फायदा घेऊन ही मंडळी विजयी झालेली आहेत. यामध्ये कुठला सामान्य मराठा व्यक्ती आहे हे मला सांगा, असं यावेळेस लक्ष्मण हाकेंनी उद्देशून म्हटलेलं आहे. ओबीसी मंत्र्यांनी दिलेल्या 11 मागण्यांच्या पत्रावर सरकारने तातडीनं उत्तर देणं अपेक्षित असल्याचं ते म्हणतात. मनोज जरांगे पाटील यांनी शेतमाल, हमीभाव आणि पाणी प्रश्नावर आंदोलनाची दिशा स्पष्ट करावी, जेणेकरून व्यापक सामाजिक युती होऊ शकेल. आरक्षणाच्या संदर्भात तांत्रिक आणि कायदेशीर बाबींसाठी राज्य शासन मागासवर्गीय आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा आपण करणार असल्याचं यावेळेस लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलं. लक्ष्मण हाके यांची भूमिका ही ओबीसी आरक्षणाचं रक्षण करण्यासोबतच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः शेती आणि पाणी ह्या मूलभूत गोष्टींसाठी मनोज जरांगे यांना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात फूट पाडण्याच्या ऐवजी मूलभूत प्रश्नांवर संघटित होण्याचं आवाहन यावेळेस लक्ष्मण हाके यांनी केलं. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा.